नमस्कार, मी डॉक्टर आनंद येन्नावर. आपण आज मेडिकवरमध्ये प्रथम पूर्ण PCMCमध्ये पुण्यामध्ये लंग फेल्युअर क्लिनिक सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की वाढतं प्रमाण, आजारांचं वाढतं प्रमाण आणि त्या वाढत्या प्रमाणामुळे बरेच लोक त्या अशा आजारापासून सफर करतात, ज्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही किंवा निदान होत नाही आणि त्यांचा आजार बळकावत जातो, पुढे वाढत जातो. त्यामुळे एक फॅमिलीवरती पण बर्डन होतं पैशाचं. दुसरं म्हणजे पैशाचंच बर्डन नसून पेशंट दिवस रात्र दम लागल्यामुळे घरात राहणे हा पण एक फॅमिलीसाठी मोठा बर्डन आहे किंवा नुकसान आहे फॅमिलीसाठी. तर ह्याला आपण पूर्ण योग्य मार्गदर्शनाने निदान करून पेशंटवरती योग्य उपचार करून त्याला पूर्ण नियंत्रणाखाली आणू शकतो आणि पेशंट्सना आपल्या दररोजच्या लाईफ ॲक्टिव्हिटी करण्यापासून तयार करू शकतो. आणि ह्या सर्वसाधारण गोष्टी आहेत, जसं की इनहेलर्स वापरणे किंवा योग्य निदान करून घेणे, फुफ्फुसांचे योग्य व्यायाम करणे, फुफ्फुसा डाएट, जसं डाएटचं आपण मार्गदर्शन करू शकतो, त्यानुसार फुफ्फुसांचे आजार नियंत्रणाखाली येऊ शकतात. ह्यासाठी आपण प्रथमतः PCMCमध्ये लंग फेल्युअर क्लिनिक सुरू करतो आहे. डाइट हम लोग के डेली लाइफ में बहुत ज़्यादा ही इम्पॉर्टेंट है, क्योंकि फॉर एवरी एस्पेक्ट वी नीड डाइट. अभी लंग हेल्थ में डाइट क्यों इम्पॉर्टेंट है? क्योंकि मसल्स, जो लंग्स में मसल्स रहते हैं वो धीरे धीरे करके वीक हो जाते हैं, स्पेशली ओल्ड एज में, जब पेशेंट्स उतना इंटेक नहीं रहता है, मेटाबॉलिज्म कम हो जाता है, सांस लेने में दिक्कत होता है, पेशेंट ऑटोमेटिकली कम खाएगा. तो उनके लिए प्रोटीन बहुत इम्पॉर्टेंट हो जाता है. मसल लॉस हो जाएगा उनका, उनका वेट कम हो जाएगा. मसल लॉस होने से इक्वली फिर वेट कम हो जाएगा एंड इम्यूनिटी फिर कम होने से इन्फेक्शन का खतरा और बढ़ सकता है. तो इसी वजह से डाइट, न्यूट्रिशन इज़ वेरी वेरी इम्पॉर्टेंट. सो बेसिकली हमें जब लंग्स के लिए बात करें तो हम सबसे पहले ये बात करेंगे की हमारी कॅपॅसिटी कैसे बढ़ाई जाए. सो सगळ्यात पहिले कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला बेसिक एक्सरसाइजेस करावे लागतात, ज्याच्यामध्ये काही होऊ नये याच्यासाठी आपल्याला सायकलिंग, रनिंग, जॉगिंग हे तुम्ही आउटडोर एक्सरसाइजेस करू शकता. आणि जर आपल्याला काही डिटेक्ट झालं इन केस लंग्स फेल्युअर किंवा अस्थमा किंवा एनी लंग कंडिशन, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हॉस्पिटलाइज्ड होऊन आपण जे बेसिक ट्रीटमेंट असतात ते चालू करून त्याच्यानंतर लंगची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे काही एक्सरसाइजेस असतात, म्हणजे डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस, स्पायरोमेट्री, ते चालू करून आपण लंग्सचे मसल्सची कॅपॅसिटी वाढवून त्याच्यातनं आपण आरामसे बाहेर पडू शकतो. असं काही नाही आहे की एकदा मध्ये तुम्ही एखाद्या लंगचा आजार झाला की ते लाईफ लाँग असतं वगैरे, असं काही नाही आहे.